स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक सोहळ्यावरती लढणार प्रफुल्ल पटेल यांची माहिती। एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही, पटेल यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली, मंत्री भरत गोगावलेंची टीका। महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा, मंत्री भरत गोगावले यांनी दिली माहिती। वांद्र्यातील किल्ल्यावर दारू पार्टी, चित्रेंकडून व्हिडिओ ट्विट। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। ऐतिहासिक वास्तूवरती दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। सार्वजनिक ठिकाणी पार्टी करणं चुकीचं, पोलीस कडक कारवाई करतील। वांद्र्यातील किल्ल्यावरील पार्टीच्या व्हायरल व्हिडिओवरून अमित साटम यांचं उत्तर। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। लोक पैसे घेतात आणि मत ज्यांना द्यायचंय त्यांनाच देतात, समझने वाले को इशारा काफी आहे। पटेल यांचा रोख नक्की कुणाकडे, चर्चांना उधाण। स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणुका लढल्या जातात, जिथे जमेल तिथे जमवतात, जिथे जमत नाही तिथे जमवत नाहीत, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। आघाडीबाबत काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा आमच्याशी नाही झाली कोणतीच चर्चा, राजकारणामध्ये वेगवेगळ्या आघाड्या होत असतात, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेही आडकाठी नाहीये, सन्मानाने होत नसेल तर ताकदीच्या भरवशावर लढण्यास तयार आहोत, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। गेल्या वेळेस वन साइड सत्ता मिळाल्याचंही पाटलांचं वक्तव्य। उरण नगरपालिकेसाठी मविया आणि मनसेची युती, प्रचाराच्या बॅनरवर मविया नेत्यांसोबत राज ठाकरेंचाही फोटो। भाजप विरुद्ध मविया आणि मनसे नगरपालिकेच्या मैदानात, उरण नगरपालिकेसाठी भाजप स्वबळावर लढणार। कलियुगातले रावण अजूनही जिवंत आहेत, त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला विकास करायचा आहे, गुलाबराव पाटलांची विरोधकांवर टीका। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री काय असतं हे दाखवून दिलं, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। योगेश क्षीरसागर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार, राजीनामा दिल्यानंतर क्षीरसागर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना। आज मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। योगेश क्षीरसागर काल दादांच्या राष्ट्रवादीच्या त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे। पुणे शहरातील मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता, पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करणार। पुणे बैठकीत राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती। अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, भायखळा 207 प्रभागातून योगिता गवळी निवडणूक लढवणार। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर उद्धव ठाकरेंची नियुक्ती, नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदी नियुक्ती। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी दिला होता राजीनामा। स्मारकाच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई असणार, भाजपचे पराग अळवणी आणि शिंदेचे शिशिर शिंदेही सदस्यपदी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उद्या स्मृतिदिन, हजारो शिवसैनिक शिवतीर्थावरती नतमस्तक होणार। शिवाजी पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची तयारी सुरू, 300 अर्ज पहिल्याच दिवशी संपले। इच्छुकांना उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी तब्बल खुल्या प्रवर्गासाठी या जागा उपलब्ध, तर खुल्या प्रवर्गासाठी 10,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 5,000 रुपयांची अर्जाची किंमत। आगामी निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावं। नागपुरातील भाजपच्या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र, पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठीही मंथन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, भाजप कार्यालयाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाड्यातील नेतेही उपस्थित राहणार। कल्याण पश्चिम मध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन, रवींद्र चव्हाणांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन। सोलापूरमध्ये शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच व्यासपीठावर येणार, 1.5 वर्षानंतर पवार आणि शिंदे एकाच व्यासपीठावर येणार। माजी महापौर बेरिया यांच्या गौरव ग्रंथ सोहळ्याला हजर राहणार। उमरशी कार 29 ऑक्टोबरच्या संध्याकाळी अल्फलाह विद्यापीठात, तर 30 ऑक्टोबरला दुपारी विद्यापीठातून कार निघाल्याची माहिती। विद्यापीठात कारचे प्रवेश करताना सीसीटीव्ही फुटेज समोर। दिल्ली ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतुसं सापडली, 9 एमएमची 2 जिवंत काडतुसं मिळाली। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात नवी माहिती समोर। समीर वानखेडे यांना कॅटचा झटका, मूल्यांकन अहवालातील टीका वगळण्याची मागणी कॅटने फेटाळली। क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख अस्पष्ट नसल्याचं न्यायाधिकरणाचं निरीक्षण।
अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफवरून माघार. फळं, बीफ, चहा, कॉफी यासोबतच 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा. सोने चांदीच्या भावामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सोने 2400 आणि चांदी 4500 रुपयांनी स्वस्त. सर्वांचा डेटा आता सुरक्षित होणार. भारतात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ई कॉमर्स कंपन्या आणि सर्व डेटा हाताळणाऱ्यांना संस्थांना पुढील 18 महिन्यांपर्यंत सर्व नियम पाळावे लागणार. कोलकाता कसोटीमध्ये कर्णधार शुभमन गिलच्या मानेला दुखापत. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानं शुभमन गिल उर्वरित कसोटी सामन्यातून बाहेर. आयपीएलमध्ये राजस्थान आणि चेन्नई संघात मोठा उलटफेर. खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारामध्ये 14 कोटींसह जडेजा राजस्थानमध्ये तर 18 कोटींसह संजू सॅमसन चेन्नई संघात. 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात खासदार क्रीडा महोत्सव 2025चं उद्घाटन. खासदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवामध्ये 15 प्रकारचे जे खेळ आहेत ते खेळले जाणार आहेत, तर खासदार रवींद्र वायकर यांची ही माहिती आहे. इंदुरीकर महाराजांनी लेकीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं. भाषणामध्ये साधेपणानं लग्न हा शब्दच उच्चार करताना मात्र त्यांनी विचार करावा. इंदुरीकर महाराजांवरती सुभाष तळेकरांची प्रतिक्रिया. असा उच्चार यापुढे केल्यास तरुण तरुणी यांना जाब विचारू शकतात. सुभाष तळेकरांचं वक्तव्य. नंदुरबारमध्ये शालेय बस अपघात प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. संस्थाचालक मुख्याध्यापकासह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात धक्का. अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या आपल्या पदाचा राजीनामा देणार. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा यांना उमेदवारी दिल्यानं प्रदीप गारटकर नाराज. तर गारटकर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार. हिंगोलीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नीता बांगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. भाजप आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. बीडच्या माजलगावमध्ये नगराध्यक्ष पदासाठी खलील पटेल. माजलगावमध्ये राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदासाठी खलील पटेल हे आग्रही असल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या नावाची केली घोषणा. जळगावच्या कांचननगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. परिसरात विकास न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. रस्त्यांची दुरवस्था, गैरसोयी होत असल्यानं नागरिक संतप्त. सोलापूरच्या करमाळा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी करमाळा शहर विकास आघाडीकडून मोहिनी सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मोहिनी सावंत या माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून नंदिनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल. नंदिनी जगताप माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी. नाशिकच्या येवल्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल. 6व्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल.